स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार आहे। आज सुनावणी होणार आहे। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा करण्यात आलाय। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे आहेत। निवडणुकाला स्थगिती देण्याचा खंडपीठाने इशारा दिला आणि यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। सुनावणीच्या वेळेला सरकारच्या वतीने कोणती भूमिका घ्यायची यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। सुप्रीम कोर्टात होणाऱ्या आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% मर्यादा ओलांडल्याचा दावा आहे। यात 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, 2 महापालिका आणि 57 नगरपालिका नगरपंचायतींचा समावेश आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावल्यानं कोर्टानं नाराजीही व्यक्त केली आहे। तर निवडणुकांना स्थगिती देण्याचा खंडपीठाचा थेट इशारा आहे। प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना किती आरक्षण द्यावं याचा बांठिया आयोगाचा अहवाल। राज्य सरकारने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारलाय। सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेताना ओबीसी आरक्षणाबाबत बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वीची स्थिती राहील असे आदेश दिले। असं असतानाही राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सोयीनुसार अर्थ लावल्याचा दावा। महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू करण्याचे आदेश दिले। दरम्यान आजच्या सुनावणीकडे विशेष लक्ष आहे। यातून मार्ग कसा काढता येईल यासाठी राज्य सरकारमध्ये चर्चा झाल्याचीही माहिती आहे। आजच्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीने कोणती भूमिका घ्यायची याबद्दलही चर्चा झाली। दरम्यान आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या पालिका निवडणुकांना स्थगिती मिळू शकते असाही अंदाज आहे। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा, निवडणुकांना स्थगिती देण्याचा कोर्टाचा इशारा। 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, 57 नगरपालिका नगरपंचायती, 2 महापालिका, एकूण 159 स्थानिक स्वराज्य संस्था। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान कोणत्या ठिकाणी किती आरक्षण लागू झालंय पाहूया। नंदुरबारमध्ये 100%, पालघरमध्ये 93%, गडचिरोलीत 78%, धुळ्यामध्ये 73%, तर नाशिकमध्ये 72% आरक्षण लागू झालंय। तर अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ आणि अकोल्यात 60 ते 70% आरक्षण लागू झालंय। दरम्यान नागपूर, ठाणे, वाशिम, नांदेड, जळगाव, हिंगोली, वर्धा आणि बुलढाण्यामध्ये 51 ते 60% आरक्षण लागू झालंय। बीडमध्ये नाचलेल्या लोकांनी भ्रष्टाचार केला असं अजित पवारांनी म्हटलंय। 150 कोटींचा भ्रष्टाचार बीडमध्ये समोर आलेला आहे असं अजित पवारांनी सांगितलंय। भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या पालकमंत्री अजित पवारांकडून सूचना आहेत। मागच्यांनी काही दिवे लावलेत, असा भ्रष्टाचार केलेला आहे। एकदम भ्रष्टाचाराने अक्षरशः नाचलेल्या काही लोक इथे आहेत। काहींना बदलल्यानी बदली व्हायच्या आधीच्या तारखा टाकल्या तर आता सह्या केल्या, सगळं काढलेलं आहे। 150 कोटीचा पहिल्या टप्प्यातला भ्रष्टाचार निघालेला। FIR आता दाखल करायला सांगितलेले। कुणी असू द्या, तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, जो चुकला तो चुकला, त्याला कारवाई झाली पाहिजे। पोलिसांना सांगणार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। बीड जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या प्रचार सभा होत आहेत। मात्र स्टार प्रचारक असूनही धनंजय मुंडेंची गैरहजेरी पाहायला मिळते। बीड शहराच्या सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या 3ऱ्या प्रचार सभेला स्टार प्रचारक धनंजय मुंडे गैरहजर आहेत। तर अजितदादांनी एकाही कार्यक्रमात परळी आणि धनंजय मुंडेंचा उल्लेख केलेला नाही, तर दुसऱ्या ठिकाणी अंबाजोगाई, धारूर, माजलगाव, गेवराई आणि बीडचा स्पष्ट उल्लेख करत इथे सभा घेणार असल्याचं अजितदादांनी म्हटलंय, पण परळीचं नाव त्यांनी घेतलेलं नाही। सध्याच रिटायर होणार नाही, अजून बरंच काम बाकी आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे। जेव्हा रिटायर होईन तेव्हा चांगल्या पिढी घडवल्याचं लोक म्हणतील असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलेलं आहे। आज खरं सांगू का, माझ्यातल्या पंकजा मुंडेला थोडं रिटायरमेंट घ्यायचं समाधान वाटायला लागलं की आपण जेव्हा आता नाही थांबा, अजून बरेच काम करायचं, पण मला जेव्हा रिटायर व्हायचं असेल तेव्हा एक चांगली पिढी मी घडवली असं तरी मला माझं आठवण काढताना लोक म्हणतील। कलियुग जेव्हा घोर कलियुग होतो त्याच्यामध्ये एक शक्तियुग येतं आणि त्या शक्तियुग मध्ये नारी, देवी
आपला पूर्ण त्याचा हातामध्ये ते शक्ती घेत असते. बाबांच्या कडेवर बसून काकांच्या आशीर्वादानं रोहित पवार हे आमदार झाले असं गिरीश महाजनांनी म्हटलंय. मंत्री गिरीश महाजनांनी आमदार रोहित पवारांवर टीका केली आहे. 1000 मतांनी निवडून आलेला मला अक्कल शिकवतोय असं गिरीश महाजनांनी म्हटलंय. रोहित पवार काय बाबांच्या कडेवर बसून खांद्यावर बसून बाबा बाबा करत आमदार झाले. एकदा झाले, दुसऱ्यांदा परत किती 1000 मतांनी पण नाही झाले. निसटताच विजय. ते 1000 मतांनी निवडून आलेत आणि आता ते आम्हाला अक्कल शिकवत आहेत. ते आम्हाला म्हणतायत दादागिरी करतायत. ही लोकशाही बरोबर नाही. का लोकशाही आहे का? याचा राजीनामा घ्या. अरे बाबा, तू बाबांच्या भरोश्यावर मोठा झालेला माणूस आहे. तुला काय माहित राजकारण काय, समाजकारण काय, लोकांची सेवा काय? बाबांच्या खांद्यावर बसून झालेत. काकांनी थोडा आशीर्वाद दिला यावेळेला, थोडं दुर्लक्ष केलं. अजितदादांनी सांगितलं मी दुर्लक्ष केलं म्हणून इथं आपटला सदा 5000 मतांनी म्हणून. परवा त्यांनी ट्विट केलं म्हणून मी मुद्दाम बोलतोय. त्यांना उत्तर देण्याची सुद्धा गरज नाही.